समानानुभूती किंवा समानुभूती या शब्दातच समानतेची भावना आहे. दुसऱ्याचे दुःख, वेदना, समस्या हे लांबून पाहायला बरे वाटते. अरे रे, वाईट झाले असे म्हणून दुसऱ्याला सहानुभूती सगळेच देतात. त्यात आत्मीयता कमी आणि औपचारिकता जास्त असते. पण दुसऱ्याच्या तुटलेल्या चपलेत स्वतःचा पाय घालून वाट चालणे याला म्हणतात समानुभूती. इंग्रजीमध्ये म्हणतात एम्पॅथी. आत्ता या क्षणी तुला काय वाटतंय हे मलाही जाणवू शकते. मी तुझ्या दुःखात सहभागी आहे असे जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण म्हणतो तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या भावनांशी जोडले जातो. हीच आहे समानुभूती. समानुभूती व्यक्त करण्यासाठी शब्दच हवे असे काही नाही. मी तर म्हणेन एम्पॅथी इज रिलेटेड टू ॲक्शन. समानुभूती कृतीद्वारे व्यक्त होते. जसं की हातात हात घेऊन दिलासा देणं, पाठीवर हात फिरवून दुसऱ्याच्या दुःखात समरस होणं. या चित्रात थंडीत कुडकुडत बसलेल्या या निराधार वृद्धाला गरमागरम पेय देणारा हा छोटा मुलगा पहा. या सर्व कृती समानुभूती दर्शवतात. सध्याच्या तणावपूर्ण जीवनात केवळ सिम्पॅथेटिक म्हणजे सहानुभूती दर्शवणाऱ्या माणसांपेक्षा एम्पॅथेटिक म्हणजे सहानुभूती दर्शवणाऱ्या माणसांची जास्त आवश्यकता आहे. हल्ली प्रत्येकजण सेल्फ सेंटर्ड बनलाय. तुझं तू, माझं मी, शॉर्टमध्ये TTMM ही आजच्या यंत्रावर धावणाऱ्या युगाची टॅगलाईन आहे. परंतु निराशेने वेढलेल्या व्यक्तीला आय फील एक्झॅक्टली हाऊ यू फील हे शब्द आशेचा दिवा तेवत ठेवतात. समानुभूती समजून घेण्यासाठी आता मी एक गोष्ट सांगते. या गोष्टीत आहे एक सर्वसामान्य कुटुंब. त्यात राहतात नवरा बायको. बायको सांभाळते घर आणि घरातील कामे. नवरा घराबाहेर पडून कामे करतो. घराबाहेर पडताना पत्नी नवऱ्याचे बूट स्वच्छ करून पॉलिश करून जाग्यावर ठेवते. मग नवरा बूट घालून बाहेर पडतो आणि संध्याकाळी पुन्हा घरी येतो. हा दोघांचा नित्यक्रम. दुसऱ्याने स्वच्छ केलेले बूट, त्यामुळे ते वापरताना नवरा कायम बेफिकीर राहतो. मग ते बूट कधी पाण्यात भिजतात, कधी चिखल लागून अस्वच्छ होतात. पण संध्याकाळी घरी आल्यावर तसेच बूट काढून कसे तरी ठेवून नवरा घरात शिरतो. पुन्हा सकाळ होते. अस्वच्छ झालेले बूट पत्नी स्वच्छ करते, पॉलिश करते आणि जाग्यावर ठेवते. ते घालून नवरा बाहेर पडतो. बूट स्वच्छ केल्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया तो तिला देत नाही. त्यानंतर दिवसभर तो ते बूट घालून वावरतो. संध्याकाळ होते. संध्याकाळी ते खराब झालेले बूट पुन्हा कसे तरी कुठेतरी ठेवून घरी जातो. पत्नीला हे काम आवडत नाही असे नाही, पण या कामाबद्दल नवरा कधीच थँक्यू म्हणत नाही किंवा तिच्या त्रासाची त्याला जाणीव नाही. म्हणून एक दिवस कंटाळून पत्नी बूट पॉलिश न करता तसेच बाहेर ठेवते. बाहेर पडताना अस्वच्छ बूट पाहून नवरा स्वतः ते पॉलिश करतो. त्यात त्याचा वेळ खर्च होतो, परंतु पॉलिश करतो आणि मगच बाहेर जायला निघतो. आता मात्र निरीक्षण केलं तर तो अगदी व्यवस्थित बूट घालून बाहेर पडला आणि अतिशय काळजीपूर्वक चालू लागला. बूट कुठे खराब झाले तर अगदी स्वतःच्या रुमालाने ते बूट पुसून घेतले. संध्याकाळ झाल्यावर संध्याकाळी बूट काढून अगदी नीट जाग्यावर ठेवले आणि मगच आत गेला. ही गोष्ट इथे संपली, पण आपल्या विचारांचे चक्र थांबवू नका. ह्या गोष्टीत फक्त बूट स्वच्छ करणे एवढेच पुरेसे नाही, तर जेव्हा दुसऱ्याचे कष्ट, त्रास स्वतः समजून घेतो व त्याप्रमाणे वागतो तेव्हा एकमेकांबद्दल आदरभाव वाढतो. त्यामुळे शालेय स्तरावर समानुभूती या मूल्याचे संस्कार जेवढे चांगले केले जातील तेवढे त्या मुलाचे व्यक्तिमत्व चांगल्या प्रकारे विकसित होईल आणि भविष्यात ते मूल चांगली व्यक्ती बनेल.